नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया शिळ्या पोळींचे मस्त असे वरून कुरकुरीत आतून एकदम मस्त असे हे सँडविच. बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खायला तर इतके भन्नाट झाले आहेत ना, तर तुम्ही सुद्धा ना असे हे शिळ्या चपातीचे सँडविच नक्कीच करू शकता. बऱ्याचदा मुले ना बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, ब्रेड खाण्याचं किंवा पिझ्झा खाण्याचा हट्ट करतात. तर ते खायला न देता तुम्ही जर त्यांना अशा प्रकारे चपात्याचं असं सँडविच जर करून दिलं ना, तर बाहेरचा पिझ्झा, ब्रेड खायला सुद्धा विसरतील. इतकं मस्त आपलं हे सँडविच तयार आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा माझ्याकडे ही एकच चपाती शिल्लक होती, तर त्याचंच आज मी तुम्हाला सँडविच बनवून दाखवणार आहे. आता बघा तुमच्याकडे किती चपात्या शिल्लक आहेत ना, त्यानुसार तुम्ही इथे सँडविच बनवू शकता. आता किती चपातीचं आपल्याला सँडविच बनवायचं आहे त्यानुसार सुद्धा इथे तुम्ही बटाटे घेऊ शकता. एकच चपातीचं बनवायचं असल्यामुळे इथे मी एक बटाटा उकडून घेतला होता. जर चपात्या जास्त शिल्लक असतील ना, तर अगदी 4 ते 5 बटाटेसुद्धा उकडून घेऊ शकता. एक बटाटा उकडून घेतला, त्यावरची साल काढली आणि बटाटा जो आहे ना, तो हाताने आपण चांगला असा कुस्करून घेऊयात. तुम्ही हवं तर ना मॅशरने मॅश करू शकता किंवा किसणीने सुद्धा बटाटा किसून घेऊ शकता. आता यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा सोबतच ढोबळी मिरची यामध्ये टाकून घ्यायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. आता जर तुमच्याकडे किसलेला गाजर असेल ना, तर तो सुद्धा इथे टाकू शकता. आता यामध्ये काही मसाले टाकूयात. चाट मसाला अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि 1 ते 2 चमचा बारीक शेव टाकायची आहे. सोबतच बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले. तिखटाचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता बघा शेव यामध्ये टाकली. आपल्या मधलं जे स्टफिंग आहे ना, त्यालासुद्धा मस्त असा कुरकुरीतपणा यावा यासाठी यामध्ये मी थोडासा शेव टाकून घेतला आहे. आता हे आपल्याला जे स्टफिंग आहे ना, ते छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता बघा एकच चपातीचं बनवत असल्यामुळे 2 भागामध्ये हे सँडविच बनवून घेणार आहे. जर तुमच्याकडे जास्त चपात्या शिल्लक असतील ना, तर पूर्ण एका चपातीला हे स्टफिंग लावून घेऊ शकता. इथे मी 1 चपाती 2 अर्ध्या भागांमध्ये कट करून घेतली. आता हे सँडविच बनवायला घेऊयात. तर त्या अगोदर आपण ही चपाती आहे ना, यावर आंबट गोड ही चटणी लावून घेऊयात. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल किंवा टोमॅटो केचप असेल ना, तर ते सुद्धा इथे तुम्ही लावू शकता. इथे मी आंबट गोड ही चटणी लावून घेतली आणि जे आता आपण स्टफिंग तयार केलं होतं ना, ते लावून घेऊयात. तर बघा आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ना, ते जास्तसुद्धा यामध्ये लावायचं नाही, नाहीतर ते खूपच हेवी होईल आणि व्यवस्थित भाजलंसुद्धा जाणार नाही. त्यामुळे अगदी थोडंसं, अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही, अगदी व्यवस्थित असं हे स्टफिंग लावून घ्यायचं. आणि आता बघा जो दुसरा आपण एकाच बाजूने लावत आहेत, तर एकीकडचा जो भाग आहे ना, तो यावरती असा कव्हर करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे. आता एक सँडविच मी तुम्हाला बनवून दाखवलं. अशाच प्रकारे जो दुसरा चपातीचा भाग होता ना, त्यावर सुद्धा असं स्टफिंग लावून घ्यायचं आणि इथे आपले हे सँडविच तयार आहेत. दोन्ही सँडविच मी तयार करून घेतले. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे सँडविच भाजण्यासाठी ना मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर बघा तवा अगदी आपल्याला कडकडीत हाय फ्लेमवर गरम करायचा नाही, मध्यम आचेवर तवा तापवून घ्यायचा आणि याला आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा बटर जर असेल ना, तर बटरने सुद्धा भाजून घेऊ शकता. इथे मी हलकंसं तेल लावून घेतले. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर ना हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर दोन्ही सँडविच मी तव्यावरती ठेवले आणि बघा आपल्याला ना हे सँडविच अगदी मध्यम आचेवर एका बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एका बाजूने भाजण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 मिनटं आपल्याला असंच मध्यम आचेवर ठेवायचं आहे. बघा मस्त असं हे सँडविच जे आहे ना, एका बाजूने कुरकुरीत झाले. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मध्यम आचेवर हे सँडविच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही हाय फ्लेम केली ना, तर खालून थोडंसं ते करपल्यासारखं होईल आणि म्हणजे टेस्टला सुद्धा अगदी छान असं लागणार नाही. त्यामुळे मध्यम आचेवरच हे सँडविच भाजून घ्यायचं आहे. इथे बघा मध्यम आचेवर मस्त असं खरपूस हे सँडविच भाजले आणि रंग बघा ना किती मस्त असा आलाय.
इथे आपले हे शिळ्या चपातीचे सँडविच तयार आहेत, पण अजून याला मस्त असं दिसावं आणि खाताना सुद्धा अगदी मस्त लागावं यासाठी अजून आपण थोडंसं याला शेवाने कोट करून घेऊयात। सँडविच तर आपले खाण्यासाठी तयार आहेत, पण अजून ते अट्रॅक्टिव्ह दिसावं यासाठी ना मी इथे आपल्या ज्या कटा आहेत ना सँडविच केलेल्या, तर त्यावरती थोडीशी ही आंबट गोड चटणी लावून घेऊयात। तुम्ही हवं तर ना थोडंसं टोमॅटो केचपसुद्धा याच्या कडेने लावून घेऊ शकता आणि थोडंसं शेवामध्ये घोळवून घ्यायचं आहे। यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा खूप अगदी कुरकुरीत असं हे सँडविच लागतं। मस्त असं आपले हे शिळ्या चपातीचे सँडविच तयार आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आता बऱ्याचदा मुलं ना बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, पिझ्झा बर्गर वगैरे असेल ना तर ते सुद्धा खाणं विसरतील, इतके मस्त असे हे आपल्या चपातीचे सँडविच तयार आहेत आणि लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच इतके आवडतील ना, मी गॅरंटी देऊन सांगते। जर तुम्हाला जर तुमच्या घरी चपात्या शिल्लक राहिल्या असतील ना, तर त्या चपात्या वापरून तुम्ही असंच सँडविच मुलांना बनवून द्या, अगदी आवडीने खातील, अजिबात नकार देणार नाहीत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।